गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। सद्गुरूंना वंदन करून आपण व्हिडिओला सुरुवात करूया। दैनंदिन जीवनामध्ये पती पत्नीमध्ये कोणत्या शापित कारणामुळे वाद, भांडणे, कलह होत असतात ते आज आपण पाहणार आहोत। महादेवांनी ही सांगितलेली कथा आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार या शापित कारणांमुळे पती पत्नी कधीच आनंदी राहत नाहीत। एकदा कैलास पर्वतावर माता पार्वती महादेवांच्या वरती रागावून बसलेली होती। तेव्हा माता पार्वतींची समजूत काढण्यासाठी, त्यांना शांत करण्यासाठी महादेवांनी खूप प्रयत्न केले। तेव्हा माता पार्वती म्हणाली, हे परमेश्वरा, तुम्ही आदी आणि अनंत आहात। तुम्ही या जगाचे सर्वोच्च देव आहात। तुमच्यापासून काहीही लपलेले नाही। कृपया माझ्या काही प्रश्नांची उत्तरे द्या आणि माझ्या मनातील शंका दूर करा। पुढे माता पार्वती महादेवांना प्रश्न विचारू लागली की प्रत्येक स्त्री लहान लहान गोष्टी लक्षात ठेवून आपल्या पतीची सेवा करत असते। मला हे जाणून घ्यायचं आहे की पती आपल्या पत्नीवर प्रेम का करत नाहीत आणि ते सतत आपल्या पत्नीबद्दलच्या गोष्टी का विसरत असतात, हे मला कृपा करून सांगा। त्यानंतर महादेव माता पार्वतीला म्हणतात, हे गौरी, तू सांगतेस ते खरे आहे की प्रत्येक पुरुषाला आपल्या पत्नीचे काही विचार माहीत असतात, पण तरीही काही आवडत्या गोष्टी ते विसरतात। या पाठीमागे एक कथा आहे, ती तुम्ही लक्ष देऊन ऐका। ही कथा एका ऋषीच्या शापाची आहे। ती कथा मी तुम्हाला सांगतो। पुढे महादेव म्हणतात, हे देवी पार्वती, ही कथा ऐकणारे प्रत्येक पतिपत्नी एकमेकांवर आपले प्रेम वाढवितात आणि ते आपले आयुष्य आनंदाने जगतात। आपण अनेक वेळा पाहत असतो की काही पती-पत्नी जोडप्यांमध्ये पती पत्नी नात्यांपेक्षा जास्त मैत्री असते, तर कोणाच्या आयुष्यात नेहमीच अडचणी येतात। त्यांच्या मागे त्यांचे मानसिक आणि शारीरिक संबंध असतात। मग आपण ही कथा श्रवण करूया। ही कथा लक्षपूर्वक ऐकावी आणि आपल्याला कळेल की स्त्री आणि पुरुष यांच्यातील प्रेमसंबंध कसे वाढतात। पुढे शिवशंकर पुढे सांगू लागतात, हे देवी पार्वती, त्रेतायुगामध्ये महाभारतातील राजा दुष्यंत हस्तिनापूरमध्ये राज्य करीत होता। एकदा काय झालं, हस्तिनापूरचा राजा दुष्यंत जंगलामध्ये शिकारीसाठी गेला होता। त्यावेळी तो एका हरणाचा पाठलाग करत होता। धावत असताना त्याला तहान खूप लागली। तहान लागल्यामुळे त्यानं इकडे तिकडे पाहिलं तर शेजारी त्याला महर्षी कण्वांचा आश्रम दिसला। पाणी पिण्यासाठी त्याने आश्रमामध्ये प्रवेश केला, पण त्याच्या लक्षात आले की महर्षी कण्व या ठिकाणी हजर नाही आहेत। त्यावेळी त्याला पाहून एक ऋषी संतापले। ते ऋषी म्हणाले, कोणत्याही प्राण्याची शिकार करण्यास मनाई आहे, तरी तुम्ही इथं शिकारीसाठी कसं काय आलाय? त्यावेळेस राजा दुष्यंतने शिकार न करण्याचा निर्णय घेतला आणि तो आपल्या रथाकडे वळाला। पण पुन्हा त्याच्या लक्षामध्ये आलं की ऋषी कण्वांची भेट घेऊन मगच आपण निरोप घ्यावा। तो आश्रमामध्ये ऋषी कण्वांची वाट बघत होता। तेवढ्यात तिथे एक सुंदर आणि अतिशय मोहक अशी तरुणी त्याच्या समोर आली। तिचे नाव शकुंतला असे होते। तिला पाहून महाराज दुष्यंत त्या मुलीवर अतिशय मोहित झाले। त्या मुलीनेही महाराज दुष्यंत यांचा पाहुण्यांप्रमाणे आदर सत्कार यथोचित व्यवस्थित केला आणि त्यांचे स्वागतही केले। आणि महर्षी काय कारणामुळे बाहेर गेलेले आहेत
तेही तिने व्यवस्थित सांगितले. पुढे भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, शकुंतलेने महाराज दुष्यंतांचे पूर्ण भक्तिभावाने आणि सेवेने स्वागत केले होते. शकुंतलेच्या सेवाभावनेने प्रसन्न होऊन महाराज दुष्यंतांनी तिला प्रश्न विचारला, देवी तू कोण आहेस? या आश्रमामध्ये तू काय करतेस? तू कोणाची मुलगी आहेस? त्यावेळी शकुंतलेने माझे नाव शकुंतला आहे आणि मी महर्षी कण्वांची कन्या आहे असे तिने महाराजांना सांगितले. त्यावेळी महाराज दुष्यंत अतिशय आश्चर्यचकित झाले आणि त्यांना प्रश्न पडू लागला, महर्षी कण्व तर ब्रह्मचारी आहेत, मग ही यांची मुलगी कशी काय? त्यावर राजा दुष्यंताने तिला प्रश्न विचारला, शकुंतलेला प्रश्न विचारला की महर्षी तर ब्रह्मचारी आहेत, मग तू त्यांची मुलगी कशी काय? त्यावेळी शकुंतलेने आपल्या जीवनाची दुर्दैवी कहाणी राजा दुष्यंताला सांगितली की हे राजा, खरं तर मी ऋषी विश्वामित्र आणि स्वर्गातील अप्सरा मेनका यांची कन्या आहे. माझ्या जन्माची कथा फार विचित्र आहे. ऋषी विश्वामित्र जेव्हा घोर तपश्चर्या करत होते तेव्हा देवराज इंद्राने त्यांची तपश्चर्या मोडण्यासाठी स्वर्गातील अप्सरा मेनकेला पृथ्वीवर पाठवले. तेव्हा मेनकामुळे ऋषी विश्वामित्रांची तपश्चर्या भंग झाली आणि त्यांच्यामध्ये प्रेम संबंध प्रस्थापित झाले. त्यामुळे माझा जन्म झाला. पण माझ्या वडिलांनी किंवा माझ्या आईने मला कधीही वाढवले नाही. माझ्या आईला भीती वाटत होती की विश्वामित्र ऋषी तिला श्राप देतील आणि तिची राख करतील. म्हणूनच माझ्या आईने मला जंगलात एकटे सोडले आणि स्वतः स्वर्गामध्ये परतली. पुढे शकुंत पक्षांनी माझे रक्षण केले, त्यामुळे माझे नाव शकुंतला असे पडले. पुढे ऋषी कण्व याच वाटेवरून येत होते आणि त्यांनी मला पाहिले. त्याच्यानंतर त्यांनी मला दत्तक घेऊन सांभाळण्याचा निर्णय घेतला. पुढे शकुंतला सांगू लागली, हे राजन, धर्मानुसार जो जन्म देतो, पालनपोषण करतो आणि अन्न देऊन रक्षण करतो, तो प्रत्येकजण आपल्या पित्यासारखा पूजनीय असतो. म्हणूनच मी कण्व ऋषींना माझ्या पित्यासमान मानते आणि त्यांनीही मला स्वतःची मुलगी, स्वतःची कन्या मानलेली आहे. त्यांनीही मला कधीही असे जाणवून दिले नाही की मी त्यांची मुलगी नाही. त्यांनी माझा यथोचित सांभाळ केलेला आहे. पुढे महादेव सांगू लागतात की हे देवी पार्वती, शकुंतलेचे हे शब्द ऐकून महाराज दुष्यंत तिच्याकडे आणखीनच आकर्षित झाले. शिवाय ते तिच्या सौंदर्याने आधीच मोहित झालेले होते. महाराज दुष्यंतांनी लगेचच शकुंतलेला लग्नाचा प्रस्ताव दिला आणि म्हटले, तू तर क्षत्रिय मुलगी आहेस. तेव्हा हे सुंदरी, तुझे सौंदर्य पाहून माझे हृदय मी तुला दिलेले आहे. जर तुला काही हरकत नसेल तर तू माझ्याशी लग्न करावे अशी माझी इच्छा आहे. राजा दुष्यंताचा असा प्रस्ताव ऐकून शकुंतला पहिल्यांदा आश्चर्यचकित झाली. पण तिनेही राजा दुष्यंताचे गुणगान, त्यांच्या शौर्याची ख्याती ऐकलेली होती. राजा दुष्यंतांना समक्ष पाहून तिलाही ते आवडू लागले होते. पहिल्यांदा शकुंतलेने कण्व ऋषी हजर नसल्याचे कारण सांगून महाराजांना नकार दिला होता. पण राजा दुष्यंतांनी तू क्षत्रिय आहेस याची तिला खात्री पटवून दिली होती आणि धर्मानुसार तुला तुझा पती निवडण्याचा किंवा जीवनसाथी निवडण्याचा अधिकार आहे. शिवाय जरी ऋषी कण्वांना आल्यानंतर समजलं की तू माझ्याशी लग्न केलेलं आहेस तरी ते रागवणार नाहीत. दुष्यंताच्या या समजूतदारपणावर शकुंतलाने सुद्धा लग्नाला होकार दिला आणि त्या दोघांनी आपापसात गंधर्व विवाह केला. पुढे भगवान महादेव पुढे सांगू लागतात की हे देवी पार्वती, महाराज दुष्यंतांनी पुढे शकुंतलेसोबत त्या जंगलामध्ये बराच काळ घालवला.
पण एके दिवशी त्यांनी शकुंतलेला म्हटलं की हे प्रिये, मला हस्तिनापूर राज्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर असल्यामुळं मला माझे कर्तव्य पार पाडावे लागणार, मला राज्यात पुन्हा जावे लागणार. असे म्हणत राजा दुष्यंतांनी आपल्या प्रेमाचे प्रतीक म्हणून त्यांना शकुंतलेला एक सोन्याची अंगठी दिली. ती दिव्य अंगठी होती. आणि महाराज हस्तिनापूरला परत गेले. जाताना त्यांनी शकुंतलेला आश्वासन दिलं की ऋषिकण्व येताच, परत माघारी येताच मी पुन्हा तुम्हाला न्यायला येईन आणि हस्तिनापूरला घेऊन जाईल. नंतर बराच वेळ गेला, बराच काळ निघून गेला. पण पुढे बराच वेळ निघून गेला. नंतर शकुंतलेच्या लक्षात आलं की ती गर्भवती आहे आणि लवकरच ऋषिकण्व देखील तीर्थक्षेत्रावरून माघारी आश्रमात येणार आहेत. ऋषिकण्वांचे आश्रमात आगमन झाले आणि त्यांनी शकुंतलेला विचारलं तर शकुंतलाने झालेली सर्व हकीकत ऋषींना सांगितली. ऋषी ते ऐकून आनंदित झाले. पण पुढे त्यांनी शकुंतलेला धर्माचे ज्ञान दिले आणि सांगितले, हे मुली, लग्नानंतर कोणत्याही मुलीने वडिलांच्या घरी राहणे योग्य नसते. तेव्हा मुलीने लग्न होताच बापाचे घर सोडून स्वतःच्या नवऱ्याच्या घरी राहावे, तेच तिचे घर असते. जी स्त्री आपल्या पतीसोबत त्याच्या सुखदुःखात राहते ती स्त्री आपल्या पतीचा आणि वडिलांचा अभिमान वाढवते. आणि स्त्रीने प्रत्येक कठीण प्रसंगात पतीची साथ द्यावी असे सांगून कण्व ऋषींनी तिला समजावले. पुढे कण्व ऋषी मुलीला म्हणतात, हे मुली, तू ज्या राजाची तिन्ही लोकात स्तुती केली जाते त्याचे वर्णन तू योग्य केलेस आणि तू आनंदाने आपल्या घरी नांद असे म्हणून कण्व ऋषींनी शकुंतलेला निरोप दिला आणि हस्तिनापूरला तिला आपल्या 4 शिष्यांबरोबर पाठवले. हे सर्व आश्रमातून हस्तिनापूरकडे जात असताना एका शिष्याने शकुंतलेला तलावाजवळ थांबून थोडीशी विश्रांती करण्याची विनंती केली. आणि शकुंतलाही खूप थकली होती म्हणून तिनेही आराम करण्याचे ठरवले. पुढे शकुंतलेला तहान लागली. तहान लागल्यामुळे ती त्या तलावावर गेली. तेवढ्यात जी महाराजांनी चिन्ह म्हणून, प्रेमाचे प्रतीक म्हणून जी दिलेली अंगठी होती ती तिच्या हातातून गळून त्या तळ्यात पडली आणि ती अंगठी त्या सरोवरातील एका माशाने गिळून टाकली. पुन्हा पुढे असंच दुःखी आणि खिन्न होऊन शकुंतला हस्तिनापूरला गेली. त्या ठिकाणी राजदरबार भरलेला होता. तिथं शकुंतलेने महाराजांना सांगितलं, मी तुमची पत्नी शकुंतला आहे. पण राजाने तिला ओळखण्यास नकार दिला. पुढे शकुंतला झालेली सर्व हकीकत सांगू लागली. पण तरीही राजाने तिला यत्किंचितही ओळखले नाही. राजा दुष्यंत म्हणाला, ही स्त्री कोण आहे मला माहीत नाही, मी या स्त्रीला ओळखत नाही असे सांगून त्यांनी सैनिकांना आदेश दिले की या महिलेला राज्यातून बाहेर हाकलून द्या. पुढे पार्वती मातेला महादेव सांगू लागतात की मी तुम्हाला पुढं सविस्तर घटना घडलेली सांगतो. ज्यावेळी शकुंतलेचा विवाह झाल्यानंतर राजा दुष्यंत जेव्हा हस्तिनापूरला परत येतो, महर्षी दुर्वासा ऋषी महर्षी कण्वांच्या आश्रमात येतात. आपल्याला तर माहीतच आहे, महर्षी दुर्वासा ऋषी म्हणजे अतिशीघ्रकोपी, अतिशय क्रोधित असे ऋषी. त्यांना त्यांच्या मनाविरुद्ध झालेलं थोडंसंही खपत नाही आणि ते लगेच श्राप देतात, समोरचा कोणीही असो. दुर्वासा ऋषी कण्व ऋषींच्या आश्रमामध्ये आले होते. त्यावेळी शकुंतला ही पतिवियोगाने स्वतःच्या चिंतनात होती. तिचं लक्ष दुर्वासा ऋषींकडे गेलं नाही. दुर्वासा ऋषींनी तिला हाक मारली तरीही तिला ते समजलं नाही आणि दुर्वासा ऋषींना या गोष्टीचा भयंकर अपमान वाटला आणि दुर्वासा ऋषींनी लगेचच शकुंतलेला श्राप दिला की ज्याच्या विचारात तू मग्न आहेस
तो तुला कायमचा विसरून जाईल. पुढे शकुंतला भानावर येताच तिने दुर्वासा ऋषींची माफी मागितली. कण्व ऋषींनीही त्यांना समजावून सांगितले. त्यावेळी शकुंतलेला दुर्वासा ऋषींनी उशाप दिला की जे तुझ्याकडे प्रेमाचे प्रतीक म्हणून चिन्ह ठेवलेले आहे, जी वस्तू ठेवलेली आहे, तिचे दर्शन घडताच राजा भानावर येईल आणि तुला स्वीकारेल. पुढे भगवान शिव पार्वती देवीला म्हणतात, हस्तिनापूरमध्ये महाराजा दुष्यंत मायावतीवर झालेला अन्याय विसरून त्यांच्या राज्यात मग्न होते. एक दिवस पाणी पिताना मायावतीची अंगठी गिळणारा मासा एका मच्छीमाराच्या जाळ्यात अडकला आणि त्या कोळ्याने त्या माशाला ज्यावेळी कापले तेव्हा त्याच्या पोटातून त्याला चककणारी सोन्याची अंगठी सापडली. त्याने त्या अंगठीवरती महाराजा दुष्यंतांचे नाव पाहिले आणि त्याला स्मरण झाले की अगदी महाग किमतीला सोने नाणे देऊन महाराजांनी ही अंगठी स्वतःसाठी बनवून घेतलेली होती. हिची किंमत खूप आहे. त्याने पाठीमागचा पुढचा विचार न करता डायरेक्ट राज्य दरबार गाठला आणि कोतवालाकडे ती अंगठी सुपूर्द केली. ती अंगठी पाहताच राजा दुष्यंतला आपला भूतकाळ आठवला, शकुंतला आठवली, आश्रम आठवला, जंगल आठवलं आणि तो दुःखाने व्याकुळ झाला. राजा दुष्यंतने त्या कोळ्याला विचारले की तुला ही अंगठी कुठं सापडली? तर त्यानं झालेली सर्व हकीकत सांगितली. मग राजा काही सैनिकांसह त्या तलावावरती शकुंतलेचा शोध घेण्यासाठी गेले, परंतु शकुंतलेचा कुठंही ठाव ठिकाणा राजा दुष्यंतला लागला नाही. पुढे महादेव पार्वती मातेला पुढे सांगू लागले की हे देवी, शकुंतलेला शोधण्याचे काम बरेच वर्ष सुरू होते, पण शकुंतलेने स्वतःच्या वडिलांच्या घरी न जाता महर्षी कश्यप यांच्या आश्रमात लपून राहण्याचा निर्णय घेतला. महर्षी कश्यप ऋषींना दिव्य दृष्टी होती, त्यामुळे त्यांनी शकुंतलेला आपल्या स्वतःच्या आश्रमात राहण्याचा आश्रय दिला. पुढे देव आणि दानव यांच्यामध्ये भीषण असे युद्ध झाले. युद्ध सुरू असताना देवराज इंद्राने राजा दुष्यंतला देवांच्या बाजूने लढण्यासाठी आमंत्रण दिले. आपली सर्व दैविक शस्त्रे वगैरे घेऊन राजा दुष्यंत इंद्रपुरीला निघाला. देवासुर संग्रामात देवांनी दानवांना आपल्या पराक्रमाने पराभूत केले. देवांनी सर्व राक्षसांचा वध करून स्वर्गामध्ये धर्मस्थापना केली आणि राजा दुष्यंतला काही भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करून त्यांना पृथ्वीवर परत पाठवले. पुढे भगवान शिव माता पार्वतीला सांगू लागले, ज्यावेळी देवांनी दिलेल्या भेटवस्तू म्हणून दिलेल्या विमानाने राजा दुष्यंत हस्तिनापूरला पुन्हा निघाला, त्यावेळी रस्त्यामध्ये महर्षी कश्यपांचा आश्रम लागला. त्याला एक लहान मुलगा 4 सिंहांच्या मध्ये एकटाच खेळताना दिसला. हे पाहून राजाला फार आश्चर्य वाटले. त्या मुलाला पाहून राजाच्या मनामध्ये प्रेमाची भावना निर्माण झाली आणि तो तिथं पोचला. त्या मुलाला त्याने आपल्याजवळ घेण्यासाठी हात पुढे केले. तेवढ्यात शकुंतलेच्या मैत्रिणी पुढे सरसावल्या आणि ओरडून म्हणाल्या, हे राजन, हे सज्जन, तुम्ही हे काय करत आहात? त्या मुलाला हात लावू नका, नाहीतर तुम्ही जळून खाक व्हाल. महर्षी कश्यप यांच्या विशेष आशीर्वादामुळे या बालकाला दैवी शक्ती प्राप्त आहेत. या मुलापासून दूर राहणे तुमच्या हिताचे होईल, तुमच्यासाठी ते योग्य होईल. पुढे भगवान शिव म्हणतात, त्या मुलाच्या हाताला अत्यंत असा विषारी साप बांधलेला होता, एक तार म्हणून बांधलेला होता आणि जो कोणी त्या मुलाला स्पर्श करील तो त्या सापाच्या विषामुळे जळून मरेल, जळून खाक होईल. तरीही या गोष्टी ऐकून सुद्धा दुष्यंत राजा स्वतःला आवरू शकला नाही, रोखू शकला नाही आणि त्याने त्या मुलाला आपल्या कुशीत घेतले. त्याचबरोबर
मुलाच्या हाताला बांधलेली सापाची दोरी पृथ्वीवर गळून पडल्याचे सर्वांनी पाहिले आणि आश्चर्य होऊन सर्व मैत्रिणी म्हणू लागल्या, हे सद्ग्रस्त, या मुलाचे वडीलच असायला पाहिजेत, कारण वडिलांच्या स्पर्शाने ज्यावेळेस वडील त्या मुलाला आपल्या कुशीत घेतील त्यावेळेसच तो बांधलेला साप तार होऊन पृथ्वीवर पडेल. शकुंतलेच्या मैत्रिणी अतिशय आनंदी झाल्या आणि धावत धावत शकुंतलेकडे जाऊन त्यांनी ही सर्व हकीकत शकुंतलेस सांगितली. हे ऐकून शकुंतलाही धावतच महाराजांच्याकडे आली. महाराज दुष्यंत यांनी लगेचच शकुंतलेला ओळखले. त्यानंतर शकुंतलेची महाराजांनी माफी मागितली आणि ऋषी कश्यपांची परवानगी घेऊन ते मायावती आणि स्वतःचा मुलगा यांच्यासह हस्तिनापूरला परतले व सर्व जनतेसमोर आपली राणी म्हणून स्वीकारले. महाराज दुष्यंत आणि शकुंतला यांच्या या तेजस्वी पुत्राचे नाव पुढे भरत ठेवण्यात आले. भरत हा पुढे मोठा झाल्यावर एक महान सम्राट झाला आणि त्याच्या नावावरूनच आपल्या देशाचे नाव भारतवर्ष असे ठेवण्यात आले. पुढे महादेव पार्वती मातेला असं म्हणतात, हे देवी, आता मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतो. तुम्हाला जे जाणून घ्यायचे आहे की पती आपल्या पत्नीवर प्रेम का करत नाहीत, ते सतत आपल्या पतीबद्दलच्या लहान सहान गोष्टी विसरतात. जसे ज्याप्रमाणे पुरुषांना त्यांच्या पत्नीचा वाढदिवस, लग्नाची तारीख, पत्नीच्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी विसरण्याचा शाप देण्यात आला आहे. म्हणून जर पतीकडून कधी न कळत चूक झाली तर त्यांना क्षमा करावी, कारण पिता ब्रह्मदेवाने सुद्धा स्वतः स्त्रियांना पुरुषांपेक्षा कितीतरी पटीने अधिक हानी सहन करण्याची शक्ती दिली आहे. त्यामुळे स्त्रिया पुरुषांपेक्षा कितीतरी पट अधिक बुद्धिमान आणि अधिक भावनिक असतात. या शापाचा प्रभाव आजही कलियुगातही दिसून येतो. त्यामुळं हे पार्वती, प्रत्येक पतीपत्नींनी एकमेकांना समजून घेतले पाहिजे आणि मानसिक आणि शारीरिक दोन्ही रीतीने आपले नाते घट्ट जपले पाहिजे. सुख असो किंवा दुःख असो, प्रत्येक प्रसंगात आपण एकमेकांना साथ दिली पाहिजे. पुढे भगवान शिव म्हणतात, हे देवी, प्रत्येक पतीपत्नी पूर्ण भक्तिभावाने माझी पूजा करतात. मी त्यांच्या आयुष्यातील सर्व पापे आणि सर्व दुःख दूर करतो आणि मृत्यूनंतर त्यांना मोक्ष प्राप्त होतो. धन्यवाद.